नमस्कार मंडळी, मनीषाच किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझ्या पृथ्वीला खायचा होता राजमा, म्हणून मग मी रात्री राजमा भिजत घातला होता आणि राजमा चांगला भिजलेला आहे। तर मी लगेच आता कुकरला राजमा वाफलून घेते, म्हणजे शिजवून घेते। तर राजमा आहे म्हटल्यानंतर मी आज गोडी डाळ बनवणार आहे। तर गोडी डाळीसाठी सुद्धा मी डाळ, मुगाची डाळ अर्धी आणि तुरीची डाळ अर्धी, त्याच्यामध्ये पोट फाडून मिरच्या घातलेल्या आहेत, कारण वरण सुद्धा मस्त तिखट लागलं पाहिजे। आणि मग वरच्या डब्यामध्ये मी राजमा घातलेला आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले जे आहेत तर ते मी घातलेले आहेत आणि अख्खे खडे मसाले घातलेले आहेत आणि अर्धी वाटी मी इकडे पाणी घातलेलं आहे। आणि आता कुकर बंद करून मी कुकरला 3 किंवा 4 शिट्ट्या देणार आहे। तोपर्यंत मी इकडे कांदा, टमाटर, वाटण याची सगळी तयारी मला करून ठेवायची आहे। तर मी इकडे कांदा, टमाटर सगळं कापलेलं आहे। तर कांदा कापताना काय झालं, कांद्याला काळी काळी बुरशी आली होती। तर आता ती कांदा आणि टमाटरमध्ये पण बिया आहेत। तर कांदा आणि टमाटर मी आता जाळीमध्ये घालून तो नळाखाली धुणार आहे। म्हणजे काय होईल, कांद्याला जी बुरशी असते ती सुद्धा निघून जाईल आणि टमाटरमधल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा निघून जातील। तर पहिला इकडे नळाखाली कांदा टमाटर स्वच्छ धुवून घेते। तर या पद्धतीच्या मी कांदा टमाटरसाठी जाळ्या आणलेल्या आहेत आणि मी रोजच स्वयंपाक करताना कांदा टमाटर असा धुवून नितळून ठेवते आणि मग स्वयंपाकासाठी वापरते। चला तर मग आता आपण काय करूया, नळाखाली हे धुवून घेऊया। याच्यातल्या बिया बघा कशा खाली पडत आहेत टमाटर मधल्या। आणि इकडे कांदा सुद्धा आपण काय करूया, धुऊया। तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत। तर कुकरच्या शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत आणि आता कुकर थंड झालेला आहे। तर कुकरचं झाकण मी उघडते आणि इकडे भाकरीसाठी तवा सुद्धा ठेवलेला आहे। तर डाळ बघा चांगली शिजलेली आहे आणि राजमा सुद्धा आपला चांगला मस्त शिजलेला आहे, अजिबात फुटलेला नाही। तर पहिला मी काय करते, वरणाला फोडणी घालते आणि पाठीमागच्या गॅसवरती ठेवलेला आहे आणि पुढच्या गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये चांगलं 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि तेल तापतच आहे तोपर्यंत मी इकडे हिंग घातलेला आहे अर्धा चमचा। त्याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। हलके हलके जिरे बघा आपले फुलत आहेत। तर जिरे बघा आपले हलके हलके फुलत चालले, तोपर्यंत आपण काय करूया, कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर आपल्याला टमाटर सुद्धा लगेचच घालायचं आहे हा। टमाटर सुद्धा मी आता घालून घेतलेलं आहे आणि आता संपूर्ण रेसिपीसाठी जेवढं मीठ लागणार आहे ते सुद्धा मी आता लागलीच घालून घेणार आहे। कारण काय होतं, कांदा टमाटरमध्ये जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हा कांदा टमाटर लवकर मऊ होतो, लगेचच भाजला जातो, शिजला जातो। म्हणून मग मी राजम्यासाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी लगेच म्हणजे घालणार आहे। आणि कांदा जो आहे तो आपला चांगला परतून घेणार आहे, कांदा टमाटर। तर मी इकडे आलं, लसूण, माझ्याकडे कोथिंबिरीचे कवळे देठ होते तर ते देठ असं घालून मी एक बारीकशी पेस्ट केलेली आहे बिना पाणी घालता। तर राजमा बघा आपला छान असा शिजलेला आहे, अजिबात फुटलेला नाही, अख्खे अख्खे दाणे आहेत। तर यातला जो खडा मसाला आहे तर तो आपण काय करूया, काढून टाकूया, म्हणजे दाताखाली आल्यानंतर त्याचा आपल्याला प्रश्नच येणार नाही। तर कांदा आणि टमाटर जो आपला आहे तर तो परतूया पहिला। आणि तोपर्यंत मी इकडे कोथिंबिरीचे देठ होते माझ्याकडे, अर्धा चमचा जिरे, आलं, लसूण याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, बिना पाणी घालता मी पेस्ट केलेली आहे। कोथिंबिरीचे देठ असतात ना कवळे लुसलुशीत, तर मी असे वापरते, खूप त्याच्यातून
अरोमा छान येतो हा कोथिंबीरीच्या देठातून सुद्धा। तर इकडे मी दीड चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीचे देठ आहेत ना त्याचं वाटण घातलेलं आहे। आणि कढीपत्ता सुद्धा मी इकडे बघा कट करून घातलेला आहे। कढीपत्ता जो आहे तो आपला केस गळतो त्यासाठी खूप उपयुक्त आहे। कढीपत्त्यामुळे आपले केस गळायचे थांबतात। तर कढीपत्ता पोटातून जाणं फार जरुरी आहे। कांदा, लसूण, टमाटर आणि कोथिंबीरीचे देठ, आलं लसूणची पेस्ट अगदीच बारीक झालेलं आहे। लगेच मी इकडे कांदा लसूणचं वाटण जे आहे तर ते सुद्धा मी 1.5 चमचा घातलेलं आहे। कांदा लसूणचं जेव्हा वाटण केलं तर ते सुद्धा मी चांगलं कांदा आणि खोबरं चांगलं भाजलं होतं। तर कांद्या खोबऱ्याचं जे वाटण आहे तर ते घातलेलं आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि चविष्ट जबरदस्त झालं पाहिजे अशा पद्धतीने मी राजमा बनवत आहे। तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी स्किप न करता पहा आणि आपल्या हाताखालच्या घरच्या गोष्टीच मी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत। तर इकडे मी जिरा पावडर जी आहे तर ती घातलेली आहे 1.5 चमचा आणि धना पावडर आता घालणार आहे 1 चमचा। तुम्ही याच्यामध्ये राजमाचं जे गरम मसाल्याचं पॅकेट असतं मिळतं बाहेर विकत तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता। पण मी इकडे माझ्याकडे गरम मसाला घरीच मी बनवलेला आहे तर तोच वापरणार आहे। तर इकडे धना पावडर सुद्धा मी 1 चमचा घातलेली आहे। आणि आता इकडे बघा गरम मसाला जो मी घरचा आहे तर तो सुद्धा मी 1.5 चमचा घातलेला आहे। आणि छान आता आपले सगळे मसाले जे आहेत ते चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला काय करायचंय परतायचे आहेत। मीठ तर आपण घातलेलंच आहे। पाठीमागे बघा वरण आपलं फोडणी घातलेलं आहे। आणि आता इकडे मी राजमा घालते। आपण ह्या रेसिपी बनवतो याच्यामध्ये मीठ घातलेलंच आहे। तर राजमा घातलाय आणि याच्यामध्ये आता घरचा साठवणीचा मसाला जो आहे तर तो आता 1 चमचा किंवा 1.5 चमचा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता। आणि अर्धा चमचा याच्यामध्ये हळद। तर अशा पद्धतीने आता आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे। आणि ज्या भांड्यामध्ये ज्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपण जे राजमा वाफवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्येच थोडं गरम पाणी घालून आपल्याला थोडंसं आपल्याला अर्धा वाटी होईल एवढं पाणी घालायचं। मस्त भरभरून कोथिंबीर घालायची आणि आपला राजमा जो आहे तो तयार। तर मंडळी तुम्हाला राजमा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या हाताखालच्या सामानामध्ये कसा वाटला नक्की सांगा। आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा। तुमच्या लाईकची, तुमच्या सपोर्टची, तुमच्या प्रतिक्रियेची आपल्या चॅनेलला खूप अत्यंत गरज आहे। तर राजमामध्ये आपण अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि राजमाची तर्री बघा तुम्ही किती छान आपल्या मसाल्याची तर्री जी आहे ना ती अतिशय सुंदर वरती आलेली आहे। राजमा आपला अगदी जबरदस्त दिसतोय आणि टेस्टला सुद्धा खूपच भारी झालेला आहे। तर 5 मिनिटं आपण बारीक गॅसवरती ठेवून आपला राजमा बघा खूप सुंदर घरभर याचा अरोमा पसरलेला आहे। तर आता इकडे मी ताट बनवणार आहे। तर जो राजमा आहे तर तो मी अशा प्लेटमध्ये घालत आहे। ताटामध्ये मी दही घातलेलं आहे, राजमा घातलेलं आहे, वरण घातलेलं आहे, भाकरी घातलेली आहे, खोबऱ्याची चटणी घातलेली आहे आणि मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे। गरमागरम भात आणि भातावरती मस्त साजूक तुपाची धार। तर मंडळी आजचा जो माझा मेनू आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा।